सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये खान अकॅडमीवर शिक्षकाचं रजिस्ट्रेशन कसं करावं, नवीन आपली शाळा कशी ॲड करावी, त्याचबरोबर विद्यार्थी कसे ॲड करावे, त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड कसा क्रिएट करावा हे आज या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरवर जायचं आहे। क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपण सर्च mr.khanacademy.org लॉगिन अशा प्रकारे आपण टाईप करायचं आणि यामध्ये पहिली जी लिंक येत आहे, वेबसाईट येत आहे, त्या वेबसाईटला आपण टच करायचे। चला खान अकॅडमी जॉईन करूया आणि शिकूया। यावर जॉईन केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि चला खान अकॅडमी जॉईन करूया आणि शिकूया। यामध्ये आपण पहिल्यांदाच या खान अकॅडमीवर आपण जॉईन होत असल्या कारणाने लॉग इन असं वर आलेलं आहे। गुगल वापरून सुरू करा, फेसबुक वापरून सुरू करा, ॲपल वापरून सुरू करा, कंटिन्यू विथ मायक्रोसॉफ्ट आणि खालच्या बाजूस आहे लॉग इनच्या सुद्धा खाली खान अकॅडमी खाते तयार करायचे आहे का, अकाउंट तयार करा। पहिल्यांदा आपण यावर जात असल्यामुळे आपण अकाउंट तयार करा यावर टच करणार आहोत। यामध्ये साइन अप अशा प्रकारचा इंटरफेस येतो। यामध्ये साइन अप खान अकॅडमी जॉईन करा। विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्याची या पद्धतीनं जन्मतारीख वर्ष टाकून पुढे अकाउंट तयार करायचं आहे। पण इथं आपण शिक्षक म्हणून करणार आहात, तर शिक्षक म्हणून करत असताना शिक्षक या टॅबवर जाणार आहात आणि आपण आपला ईमेल आय डी टाकून आपल्याला अकाउंट ओपन करायचं असल्यामुळं ईमेल वापरून साइन अप करा या टॅबवर जायचं आहे। या टॅबवर गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतोय। यामध्ये साइन अपच्या खाली तुमचा ईमेल टाकायचा आहे। नाव, आडनाव आणि पासवर्ड तुम्हाला 8 अंकी कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि त्याचबरोबर अंकांचा वापर करायचा आहे। @ हॅश अशाही कॅरेक्टरचा वापर करायचा आहे आणि 8 अंकी 8 कॅरेक्टर असलेला आपला पासवर्ड तुम्हाला जो पाहिजे तो पासवर्ड आपण तयार करायचा आहे। मी माझं अकाउंट तयार करून घेतो, माहिती भरून घेतो। माहिती भरून घेतल्यानंतर मी आता साइन अप करणार आहे। अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल। आपल्या मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जे तुमचं नाव असेल ते नाव दिसेल, स्वागत आहे म्हणून नाव दिसेल आणि वरच्या पट्टीमध्ये ईमेल व्हेरिफिकेशनसाठी ईमेल पुन्हा पाठवा किंवा ईमेल पाठवा अशा प्रकारचा मेसेज, जर ईमेल व्हेरीफाय झाला नसेल तर ईमेल पुन्हा पाठवून घ्या आणि ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला ही वरची पट्टी ग्रीन झालेली दिसेल, ईमेल पाठवलेला आहे म्हणून मेसेज येईल आणि व्हेरिफिकेशन झालेलं असेल। यानंतर दुसरी स्टेप म्हणजे तुमच्या उजव्या कोपऱ्यात जे नाव आहे त्या नावाच्या खाली तुमची शाळा जोडा म्हणून आहे, त्या ठिकाणी शाळा जोडायची आहे। जी माहिती राज्य, महाराष्ट्र, जिल्हा, जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे। यामध्ये तुम्ही कुठे शिकवतात, देश, राज्य, त्याचबरोबर जिल्हा, ब्लॉक आणि तुमची शाळा निवडून घेणार आहात। बरोबर आहे का नाही ते पाहायचं आणि उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला जतन करा म्हणून आहे, तर त्यावर आपण टच करायचं आहे। टच केल्यानंतर तुमच्या नावाखाली तुमची शाळा आलेली दिसेल। यानंतर तुम्ही डाव्या बाजूला विद्यार्थ्यासाठी उत्तम या निळ्या कोपऱ्यामध्ये जे वर्ग तयार करा, या डाव्या बाजूला जे वर्ग तयार करा म्हणून आहे त्यावर आता आपण टच करणार आहात। यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तुम्ही शाळेच्या वतीने खान अकॅडमी वापरणारे शिक्षक आहात का, तर या ठिकाणी होय म्हणणार आहात आणि जर इथं तुम्ही नाही म्हणलात तर तुमचं पुढे काम करून हे पूर्ण झालेलं नसेल, त्यामुळे तुम्ही होय आम्ही शाळेच्या वतीने हे काम सेवा करणारे
सेवा वापरणारे शिक्षक आहोत आणि खालच्या बाजूस जतन करा असं म्हणणार आहात। जतन करा म्हणल्यानंतर या ठिकाणी आपल्या वर्गाचे नाव समाविष्ट करामध्ये जायचं आहे। यामध्ये वर्गाचे नाव तुम्ही टाकायचं आहे, यामध्ये इंग्लिशमध्येच नाव टाकायचं आहे। ते टाकत असताना तुमचा क्लास टाकून पुढे इयत्ता जी काही तुम्ही करत आहात काम ज्या इयत्तेचं ती इयत्ता, त्यानंतर मॅथ 1 ते 5च्या वर्गासाठी फक्त मॅथ विषय असणार आहे। विज्ञान विषय 6वी पासून पुढे असणार आहे मॅथ, आणि हे वर्ष आहे 2025-26। याच पद्धतीनं इंग्लिशमध्येच तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि खालच्या बाजूला पुढे म्हणूया। पुढे म्हटल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोणत्या कोर्समध्ये काम करावे असे तुम्हाला वाटते, यामध्ये इथं क्लास आहे त्या ठिकाणी आणि कोणकोणते कोर्स आहे ते बघायचं असेल तर या स्टार फुलीवर आपण क्लिक करणार आहात। याबरोबर आपल्यासमोर विविध गणित, ब्रिज कोर्स, गणित आणि विज्ञान आणि इयत्ता खाली आलेल्या आहेत। यातील मी आता पहिलीचा वर्ग निवडत असल्यामुळे इथं पहिलीचं फक्त नवीन MH अशाच प्रकारचं आहे, त्यामुळं पुढे वर जाऊया। या ठिकाणी ही टॅब येईल, तर ही टॅब आपण वगळायची आहे। या ठिकाणी आत्ताच काम करायचं नसल्यामुळं आपण इथं वगळा म्हणून म्हणायचं आहे। हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की इथे आपल्याला वगळायचं आहे। अशा प्रकारे इथं वर्ग तयार झालेला आहे। वर्ग तयार झाल्यानंतर या वर्गाच्या पुढे विद्यार्थी जोडायच्या पुढे 3 टिंब आहेत, त्या 3 टिंबावर क्लिक करायचं आहे आणि खान अकॅडमी संलग्न असलेल्या शाळेला जोडा यावर क्लिक करणार आहात आणि हा फॉर्म भरायचा आहे। आपण बाकीची माहिती पूर्वीच भरलेली असल्यामुळे ती येते, फक्त इयत्ता या ठिकाणी निवडायची आहे। यामध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग मी तयार करत असल्यामुळे मी पहिलीचा वर्ग घेत आहे आणि खाली जतन करा म्हणणार आहे। अशा पद्धतीने क्रिया केल्यानंतर या वर्गाच्या वर खान अकॅडमीला जोडलेला वर्ग म्हणून या ठिकाणी निळ्या पट्टीमध्ये येणार आहे। जर काही नाव आलं तरच तुमचं हे काम पूर्ण झालंय असं समजा। जर इथं निळ्या पट्टीमध्ये काम जर आलं नसेल तर तुमची शाळा खान अकॅडमीला जोडली गेलेली नाही। तुम्ही कितीही काम केलं तरी तुम्ही त्या खान अकॅडमीला जोडले गेलेलं नसाल। आता यानंतरची स्टेप आहे म्हणजे विद्यार्थी जोडा। विद्यार्थी आता आपण त्यांचे युजर ID पासवर्ड तयार करायचे आहेत। आता आपल्याला त्यासाठी आपल्याला विद्यार्थी 0 विद्यार्थी आहे त्यावर आपण टच करूया। जी मगाशी आपण टॅब वगळली होती त्यात तीच टॅब येते आणि यामध्ये तिसरी टॅब आहे तुमच्या विद्यार्थ्याचे खाते तयार करा। पहिल्या 2 टॅब घ्यायच्या नाहीत तर तिसरी टॅब घ्यायची आणि त्याला आपण क्लिक करूया। आता या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्यासाठी अकाउंट तयार करा। आता इथं विद्यार्थ्याचे नाव आहे, एकाच विद्यार्थ्याचं आहे। दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला नवीन ओळ जोडा या ठिकाणी टच करायचं, दुसऱ्या विद्यार्थ्याचं येईल। आता या ठिकाणी नाव टाकत असताना मोठं नाव टाकलं तर पुढे युजर ID सुद्धा मोठाच तयार होणार आहे, त्यामुळे आपण विद्यार्थ्याच्या नावातील पहिला शब्द विद्यार्थ्याचं नाव आणि आडनाव न टाकता फक्त विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे। मी आता इथे विद्यार्थ्याचे नाव टाकून घेतो। अशा पद्धतीने मी विद्यार्थ्याचे नाव टाकले तर या ठिकाणी पुढे विद्यार्थ्याचे युजर ID आणि युजर नेम तयार झालेले आहेत आणि जेवढे विद्यार्थी असतील तेवढे नवीन ओळ जोडा करून आपण तेवढ्या विद्यार्थ्याची नावं देणार आहात। युजर ID आपोआप तयार पुढे होत आहे। यानंतर पुढे बटनावर माझ्या शाळेत 2च विद्यार्थी असल्यामुळे मी 2च विद्यार्थ्यांची माहिती भरत आहे। पुढे या पुढेवर क्लिक करूया। याबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्याचा युजर ID आणि पुढे पासवर्ड तयार झालेला आहे। या पासवर्डमध्ये हा पासवर्ड विद्यार्थ्यांना लक्षात राहणार नाही, यासाठी आपण हा बॅक करायचं आहे। एकदाच विद्यार्थ्यांना युजर ID आणि पासवर्ड बघायला मिळणार असल्यामुळं शिक्षकांना हा बघायला मिळताना फक्त एकदाच मिळणार आहे, त्यामुळे हा युजर ID आणि पासवर्ड आपण तयार करून स्क्रीनशॉट काढून किंवा डाउनलोड व्यवस्थित करून शाळेमध्ये एखादी फाईल तयार करणं गरजेचे आहे। या ठिकाणी आता आपण पासवर्ड तयार करणार आहेत। मी पासवर्ड तयार करून घेतो। या ठिकाणी मी पासवर्ड तयार करत असताना मी एकाच प्रकारचा पासवर्ड सर्व विद्यार्थ्यांना देत आहे, कारण माझ्या लक्षात राहण्यासाठी, विद्यार्थ्यांना लक्षात राहण्यासाठी मी इथे युजर ID आणि पासवर्ड युजर ID आपोआप तयार होतात, पण पासवर्ड मी मात्र सर्वांसाठी एकच ठेवलेला आहे आणि खाली नवीन अकाउंट तयार करा यावर जात आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांचे
युजरनेम आणि पासवर्ड डाउनलोड करा। या ठिकाणी खालच्या बाजूस डाउनलोड करा CSV अशी फाईल आहे ती आपण करणार आहात आणि अशा प्रकारे डाउनलोड फाईल येते, इथं डाउनलोड करणार आहात। वर दिसेल फाईल ती आपण ओपन करणार आहात आणि पासवर्ड ओपन करून ते पासवर्ड आपण जतन करून ठेवणार आहात। मी माझे युजर आय डी आणि पासवर्ड गुगल ड्राईव्हला सेव्ह करून ठेवलेले आहेत। अशा प्रकारे इथं पूर्ण झाल्यावर क्लिक करूया आणि आता या ठिकाणी जो वर्ग तयार केला होता त्या वर्गाच्या मध्ये विद्यार्थी 2 या ठिकाणी दिसत आहेत। आता याच्या पुढची स्टेप म्हणजे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे फक्त गणित विषयाचेच असल्याने एका वर्गासाठी एकच वर्ग तयार केलेला आहे। यानंतर पुढची स्टेप म्हणजे मास्टरी ध्येय निवडायचं आहे। मास्टरी ध्येय कसं निवडायचं, त्याच्या पुढे असलेल्या मास्टरी ध्येयावर टच केलं, कोर्स युनिट मास्टरी ध्येय नियुक्त करा। यामध्ये कोर्स निवडावर वर आलेल्या टॅबला क्लिक केलं, बंद केली ती टॅब। इयत्ता पहिली गणित यामध्ये कोर्स मास्टरी ध्येय न निवडता कंटेंट निवडामध्ये 2 नंबरच्या टॅबमध्ये युनिट मास्टरी ध्येय निवडायचं आहे। चला मनीमॅव शोधूया हा घटक मी शिकून झालेला आहे आणि त्यासाठी मी शिकून झालेला घटक निवडला, त्यावर सराव द्यायचा आहे मला आणि पुढे आहे देय तारीख ठरवा, म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत काम करायचं आहे। तर 4 ऑक्टोबरपर्यंत मी तारीख दिलेली आहे आणि खालच्या बाजूला 1 युनिट ध्येय तयार करा यावर आपण टच करणार आहात। अशा प्रकारे मास्टरी ध्येय मी दिलेला आहे आणि यानंतर जे युजर आय डी आहेत आणि ते जे विद्यार्थ्यांना युजर आय डी आणि पासवर्ड आहे ते आपण विद्यार्थ्यांना देऊन त्यांना ॲपवर किंवा क्रोम ब्राउझरवरून ते ओपन करायला सांगून त्या विद्यार्थ्यांना या चला मनीमॅव शोधूया या घटकाचा सराव करायला सांगायचं आहे। अशा प्रकारे आपण शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करणे, त्याचबरोबर वर्ग जोडणे, विद्यार्थी जोडणे, त्यांचे पासवर्ड तयार करणे ही प्रोसिजर आपण पाहिलेली आहे। धन्यवाद।